सातपुडा पर्वतरांगातील मोलगी व धडगाव परिसरातील आंबा व चारोळीची झाडे मोहरांनी बहरली. झाडांना आलेल्या मोहराने प्रवासी देखील होत आहेत आकर्षित. दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये आंबा तसेच चारोळीला मोहर येत असतात. काही वेळेस काही झाडांना वर्ष पालटून मोहर येत असतात, मात्र याला काही झाडेच अपवाद असतात. अशा परिस्थितीत यावर्षी चारोळीचे माहेरघर असणाऱ्या सातपुडा पर्वतरांगातील धडगाव व मुलगी परिसरात असणारे चारोळीचे झाडे तसेच आंब्याची झाडे ही मोहरांनी बहरली आहेत. त्यामुळे सातपुडा पर्वतरांगातील आंबा तसेच चारोळी उत्पादक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगातील मुलगी तसेच धडगाव परिसर म्हटला म्हणजे हा परिसर गावरानी आंब्यासाठी तसेच चारोळीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आंबे तसेच चारोळी खरेदीसाठी लांब लांबचे व्यापारी येत असतात. कारण या ठिकाणी पिकलेले आंबे हे गावरान असल्यामुळे या आंब्यांना वेगळीच चव असते. आजकाल आपण अनेक आंब्यांचे प्रकार पाहत आहोत, मात्र त्यात देखील गावरान आंब्याला आजपर्यंत तोड नाही. हापूस आंब्याला देखील चव असणार नाही एवढा गोडवा या परिसरातील आंब्यांना असतो. म्हणून येथील शेतकरी अक्कलकुवा, तळोदा तसेच नंदुरबार या ठिकाणी आपले आंबे विक्रीसाठी आणत असतात आणि ग्राहक देखील गावरान आंबे असल्यामुळे ते आनंदाने खरेदी करत असतात. तसेच आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना गर्वाने सांगत असतात की आमच्या सातपुड्याच्या पर्वतरांगातील हे गावरान आंबे आहेत. येथील आंब्याची चव देखील सातपुडा पर्वतरांगातील निरागस व्यक्तींच्या प्रेमाने भरलेली आहे आणि घरी आलेले पाहुणे देखील आंब्याचा रस चाखत आनंदाने त्याचा गोडवा गात असतात. यावर्षी सातपुडा पर्वतरांगामध्ये फेरफटका मारला असता रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी आंब्याची झाडे ही मोहरांनी सजली आहेत, बहरली आहेत. न कळतपणे ती रस्त्यातून जाणाऱ्या प्रवाशांना आपल्या बाजूने आकर्षित करत आहेत. त्यामुळे यावर्षी आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर येणार असे चित्र सध्या तरी नजरेस पडत आहे. हीच बाब चारोळीच्या बाबतीत देखील दिसून येत आहे. चारोळीच्या झाडांना देखील या परिसरात मोहर मोठ्या प्रमाणात लागला आहे. यावेळी चारोळीचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात येणार असे चित्र आहे. त्यामुळे चारोळी उत्पादक देखील आनंदात आहेत. जिल्ह्यातील त्याचबरोबर राज्यातील अनेक धर्मातील लोकांमध्ये सणासुदीला दुधाचे गोड पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर मिठाई बनवताना आवर्जून ज्या सुक्या मेव्याची गरज भासते ती म्हणजे चारोळी. सणासुदीला बनवण्यात येणारी बासुंदी ज्यामध्ये जर चारोळी नसेल तर त्या बासुंदीला चवच येत नाही, किंबहुना त्या बासुंदीला महत्त्वच उरत नाही. म्हणून सुक्या मेव्यात चारोळीला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ती चारोळी जर सातपुड्या पर्वतरांगातील असेल तर तिचा रुबाब देखील वेगळाच आहे. म्हणून चारोळी घेण्यासाठी येथील माहितगार व्यापारी धडगाव बाजारपेठेत दाखल होत असतात आणि या ठिकाणाहून घाऊक दरात चारोळी ते खरेदी करून घेत असतात. आपल्या दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवत असतात. यावर्षी चारोळीची झाडे देखील रस्त्यातून जाणाऱ्या तसेच जंगलात फिरणाऱ्या लोकांना आकर्षित करत आहेत. चारोळीची झाडे देखील यावर्षी मोहरांनी गच्च भरलेली आहेत. त्यामुळे यावर्षी असा भास होत आहे की चांगल्या पावसाबरोबर शेतकरी राजा जसा खुश आहे तसे चांगल्या पावसामुळे सातपुड्याच्या जंगलात असणारी फळे तसेच फुलांची झाडे देखील बहरून आपला आनंद व्यक्त करत आहेत.